त्यांचं कसं आहे की वैयक्तिक स्वच्छता राखून गावकऱ्यांचे सहकार्य करायला पाहिजे। त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायतला जनजागृती करून गावकऱ्यांना या विषयावरून सर्व महत्त्व पटवले। त्याच्यानंतर आहे शाळा। शाळेतील शिक्षकांनी मुलांना सांडपाणी कचरा व्यवस्थापन याच्याबद्दल आपल्या वेळेत जरी अभ्यासक्रमात असेल तरी त्याचं महत्त्व कळवून देणे आवश्यक आहे। तसेच अंगणवाडी कर्मचारी यांनी लहान मुलांना चांगल्या सवयीवर त्यांचे महत्त्व सांगणे। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे बचत गट हा महिलांचा मोठा गट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन महिलांनी त्याच्याबद्दल जागृती करावी अशी अपेक्षा आहे। कोणते आशा वर्करांनी सर्व गावाची बहुत जाम त्याच्याबद्दल रेकॉर्ड ठेवतात।